हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? इथे मी आणि दर्शनच पुन्हा चाललोय कोकणात आणि आमच्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. बोलायलाच विसरलो. तर आम्ही कोकणात चाललोय पुन्हा एकदा. उद्या जागतिक व्याघ्र दिन आहे. तर आम्हाला दोघांना इन्व्हिटेशन दिलंय. वन विभागाचं उद्या जागतिक व्याघ्र दिन आहे. या दिवशी वाघाबद्दल वर्षभरात वन विभाग काय काय करतं, काय उपक्रम राबवतं आणि कोकणात आता वाघांची संख्या थोडीफार वाढायला लागली आहे. कोकणात वाघ दिसायला लागले आहेत. त्याच्यामुळे वन विभागही खुश आहे आणि मी गेल्या 4-5 महिन्यापासून कोकणातल्या वाघांवर डॉक्युमेंटरी बनवतोय. तर त्यामुळे आमची जी सहकारी आहे राणी प्रभुलकर आणि सदाफ कडवेकर यांनी आम्हाला यावेळी या कार्यक्रमाला इन्व्हिटेशन दिलं आणि आम्हाला खूप आनंद होतोय की महाराष्ट्र शासन वन विभाग या कार्यक्रमाला माझी आणि दर्शनची हजेरी लागते. आणि आम्ही सदैव असंच करू की आमच्याकडनं प्राण्यांची सेवा होईल आणि जंगलं वाचली जातील कोकणातली. आमचे हेच प्रयत्न राहतील आणि कोकणातल्या वाघांवर डॉक्युमेंटरी करतो. सो आम्ही उद्या वन विभागाच्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. आणि आता आम्ही चाललोय चिपळूणला. राणी प्रभुलकर यांचं घर आहे. त्यांच्या घरी राहून रात्री आम्ही जाणार आहे नाईट ट्रेलला, जिथे आम्हाला विविध प्रकारचे जे रेप्टाईल्स आहेत त्यांचा ते दोघं अभ्यास करतात. तर आम्ही ते बघायला जाणार आहे. मी सध्या थोडासा इंटरेस्ट घेतलाय त्या सगळ्यात आणि मी आणि सनी आता पोचू 1-1.5 तासात. मस्त कोकणातलं वातावरण आहे. मी पण कोकणातलाच आहे. पाऊस छान आहे. सगळीकडे हिरवळ आहे. खूप मस्त वाटतंय. तर थोड्याच वेळात आम्ही राणीच्या घरी पोचू. संध्याकाळ पण झाली आहे. सकाळी प्रवास चालू केलेला. थोडा हळूहळू येत होतो. पाऊस जास्त होता. चला आता आम्ही त्यांच्या घरी पोचतो. भेटू आपण चहा कॉफीला. बाय बाय. हाय, तर फायनली आम्ही राणी प्रभुलकरच्या घरी पोचलो आहे. हा त्यांचा गेट आहे पाठीमागचा. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. चल दर्शन. प्रवासात मज्जा आली. छान प्रवास झाला. सुखद पाऊस होता. खूप छान. चला बघूया आहेत का घरात.
आहे यांचं सुंदर घर बघा. छान लाकडाचा हत्ती आहे. इथे हा झिम्बाब्वेवरनं केनियावरनं आणल्या नाचणाऱ्या बायका. ही सगळी राणी सदाफला मिळालेली बक्षीस आहेत त्यांच्या कामाबद्दल. ही माझी आवडती जागा आहे. त्यांची पुस्तकं वाचनालय त्यांचं छोटस. हा आम्ही पाळलाय. त्याला आम्ही कधी पण कानपडात देतात. आणि इथे छान ऑक्सिजन यायला ही झाडं लावली आहेत. स्नेक प्लांट आहे. ही राणीची सगळी सर्टिफिकेट्स आहेत स्वतःची की तिला वन्यजीव अभ्यासक आणि जंगलाचं रक्षण करणे, आदिवासी लोकांना हेल्प करणे ह्याच्याबद्दल मिळालेली आहेत. छान हे सगळं सदाफचं काम आहे. हे लॅम्प शोधणे, टाकाऊ पासून टिकाऊ. हे बघा टँकचा उपयोग बघा. कॅमेरा मस्त पावसात बुरशीपासून वाचावं म्हणून. तर असं हे छान सुंदर ह्यांचं घर. हे सगळं जंगलातलं ह्यांचं फिरण्याचं सामान. ही पक्ष्यांची हे हॉर्नबिलचं छान असं पीस. हा नुकताच टायगरचा मिळालेला पंजा आहे जो त्यांनी रिसर्च मध्ये शोधलेला. हा तर बघा किती सुंदर आहे. ह्याच्या खूप अँटिक वस्तू आहेत. हे ठेव बाबा. हे सगळं जपून ठेवा. बघा सगळीकडे तुम्हाला पक्षी, किडे, प्राणी ह्यांच्याच आकृती दिसतील. म्हणून इथे यायला मला खूप आवडतं. इथे आल्यावर एकदम छान वाटतं. हे बघा इथे छान असं सूर्यफूल आहे का रे हे सदा? सूर्यफूल आहे. हे त्यांनीच बनवलंय. आणि हे सगळ्या नोट्स लावल्यात त्यांनी इथे. छान सुंदर लिहिलंय. असं हे आमचं आवडतं घर, हक्काची जागा. आणि ही आमची हक्काची माणसं. चला आता थोडा आराम करतो, कॉफी घेतो आणि मग आपण नाईट ट्रेलला हे आज आम्हाला नेणार आहेत. आणि बघूया नाईट ट्रेल मध्ये आम्हाला काय काय रेप्टाइल्स दिसत आहेत. हा दिसणार आहे. चलो बाय बाय. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही निघालो आहोत नाईट ट्रेलला. आता वाजले आहेत 6:30. सगळी तयारी झाली आहे. इथे खाली सदाफ सगळं भरतोय. बॅटरी घेतली आहे. त्याच्यानंतर जे जे काय काय लागतं नाईट ट्रेलसाठी ते सगळं घेतलंय. छत्र्या घेतल्यात, पॉन्चो घेतलाय, थोडंसं खायला फळं घेतली आहेत. तरी आम्हाला आता 2-4 तास तिथे जातील. पोचायला 1 तास आणि तिथले प्राणी वगैरे बघायला आम्हाला 2-3 तास जातील. तर बघू जे काय असेल ते आम्ही तुम्हाला दाखवू. ठीक आहे, बाय. चला चला राणी. फायनली आम्ही पोचलोय. पण एवढं धुकं इथे काही दिसत